नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते मंडळी. आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली आणि आपण निघालो आज मसदे गावच्या जरा पुढं विरली म्हणून गाव आहे तिथं. आणि त्या गावामध्ये आपण एक कोकणी पत्र्याचं घर प्लास्टर करून आपलं आतमधून पूर्ण झालेलं आहे. टचअपचं काम होतं ते करायला जात होतो. आणि त्या घराची म्हणजेच असं एक आठवण म्हणून त्या जे काका आहेत त्यांच्या वडिलांचं घर आहे मित्रांनो. आणि वडिलांबद्दल आदर प्रेम असल्यामुळे त्यांनी ही वडिलांची एक निशाणी आठवण म्हणून त्यांनी हे घर बांधलं आहे. त्यांचे वडिलांचं इथं मांगर म्हणजेच एक छोटंसं पहिला घर होतं. तिथं ते सगळे काका ते लहानाचे मोठे झाले, त्यांचे पप्पा म्हणा वडील त्यांचे. आणि त्याच्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी दुसरीकडे घर बंगला बांधलेला होता, पण हे घर असंच राहिलेलं होतं. त्याच्यानंतर त्या काकांनी आता थोडे दिवस झाले हे घर पूर्ण पाडवून रेनोव्हेशन करून पूर्ण मोठं केलेलं आहे मित्रांनो. आणि घर तर मस्त झालेलं होतं. आणि वडिलांबद्दल एवढं आदर आणि प्रेम असल्यामुळे त्यांनी त्यांचं म्हणजे वडिलांची एक आठवण म्हणून हे घर उभारलं आहे इथं. आणि म्हणजे एखाद्याचं प्रेम असतं वडिलांवरती, एवढं बघा जिवंत असताना पण कोणाचं नसतं तेवढं ह्या काकांनी आपल्या वडिलांचं मेल्यानंतर पण एवढं प्रेम त्यांचं वडील आपले एवढं आहे त्यांचं, सांगू शकत नाही एवढं मित्रांनो. आणि काम पण मस्त झालेलं. काकांना पण ते आपण बाय केलं आणि काम तर एकच नंबर आपलं झालेलं. त्याच्यानंतर आपण निघून आलो त्या कामावरून. आणि तिथं पण आपल्याला त्या काकांचे विचार बघून आपल्याला मन भरून आलेलं होतं मित्रांनो. आणि कामावरून असं येताना म्हणजेच एकदम हळवेपणा असा वाटत होता. त्याच्यानंतर आलो आपण, आपलं काम तर झालेलं होतं तिथून. आणि मग दुसऱ्या साईडवर आपली जी साईड आतमधून पूर्ण झालेली होती तिथं आलो आपण आणि बाहेरून परांजी घालायला सुरुवात केली, कारण की उद्यापासून आपण हे काम बाहेरून चालू करणार आहोत मित्रांनो. आणि मग काम पण आपली मस्त सुरुवात झाली आणि परांज बांधायचं काम सुरू झालं. आणि JCB बोलवला मित्रांनो, मालकांचाच असल्यामुळे काही टेन्शन नाही. त्या साईडच्या आजूबाजूला जी पसारा होता तो सगळा एकदम बाजूला करून घेतला. उद्या प्लास्टर करायला सुरुवात करणार मित्रांनो त्या साईडला. आणि मस्त आपला दिवस गेला आजचा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. बाय.